नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। मी गेले होते आमच्या सासरी, पौष महिना होता त्याच्यामुळे मी सासरी गेले। तर आमच्या इथं पौष महिन्यामध्ये महालक्ष्मीची ओटी भरतात। आमच्या शेतामध्ये महालक्ष्मीचं मंदिर आहे, त्यासाठी आम्ही पौष महिन्यामध्ये त्यांची साडी चोळीने ओटी भरतो। त्यासाठी नैवेद्याची तयारी करत होतो आम्ही। तर माझ्या जाऊबाईंनी काय केल्या, कोंद वाटून ठेवलेली होती। मी त्यांना अगोदर फोनवर सांगितले की मी गावाकडे येते ओटी भरण्यासाठी। तर त्यांनी शेंगदाण्याची कोंद तयार करून ठेवली, म्हणजे गूळ आणि शेंगदाणे भाजून मिक्स करून वाटतात, त्याला कोंद म्हणतो आम्ही। तिळाची पण बनवतात आणि शेंगदाण्याची पण बनवतात। तर माझ्या जाऊबाईंनी आधीच तयार करून ठेवली मी येणार आहे म्हटल्यानंतर, आणि त्यांनी मग मी सगळी तयारी करून दिली, साडी चोळी सगळं व्यवस्थित सगळं आवरून घेतलं। आणि माझ्या जाऊबाईंनी त्याच्या पोळ्या लाटल्या कोंदीच्या। आम्हाला शेताकडे जायचं होतं, पटापट तयारी करून आम्ही गेलो नैवेद्यासाठी। आम्ही कोंदीची पोळी, भात, फिक्की डाळ, हिरवी भाजी, दही हे नैवेद्यासाठी घेतलं सगळं आवरून। खऱ्या नारळांनी साडीने ओटी भरली आणि आलो आम्ही शेतात दर्शन करून। शेतामध्ये ना आता हरभऱ्याची भाजी आहे, त्यात आम्हाला हरभऱ्याची भाजी घ्यायची खुडून। हे बघा, आता आम्ही हरभऱ्याची भाजी खुडणार आहे। त्याच्यासाठी ना हे बघा असं करायला पाहिजे, हरभऱ्याची भाजी खुडायला ना मग चांगली येते। ते हरभऱ्याची बघा, ही भाजी हरभऱ्याची, ह्याच्यावर कीड वगैरे आळ्या कसल्याच काही पडलेले नाही, एकदम चांगली भाजी आहे ही। आम्ही त्याच्यासाठी वाळवण्यासाठी आम्ही खुडून ठेवतो भाजी, म्हणजे ह्याची हटून भाजी करता येते नंतर उन्हाळ्यामध्ये। त्याच्यामुळे आत्तापासूनच आम्ही भाजी खुडून वाळवून ठेवतो।